बिग बॉस मराठी एपिसोड नंबर 6 काय झालं आज? आज झालं बाई कॅप्टन. तुम्हाला सांगू कॅप्टनची जी बातमी ना मला ती 12 वाजताच कळाली होती की प्राजक्ता जी आहे ना ती कॅप्टन झालेली ऑलरेडी. पण मी त्याचा व्हिडिओ काही बनवला नाही. कारण मी बाहेर होते म्हणून व्हिडिओ बनवू शकले नाही. पण मला 12 वाजता समजलं होतं 12-1 वाजता की प्राजक्ता आहे ना कॅप्टन झाली. आणि हेही कळालं होतं की सर्वात आधी अनुश्री बाद झाली की नाही, तन्वी बाद झाली, मानुश्री बाद झाली, हे सगळं अपडेट्स समजलं होत्या मला. पण मी नाही करू शकले व्हिडिओ, सॉरी. पण असे काही अपडेट मिळाल्यावर मी नेक्स्ट व्हिडिओज नक्कीच करेल. ठीक आहे. आजचे मुद्दे काय होते? आजचे मुद्दे होते सगळ्यात महत्त्वाचं ते आपण तुम्ही बघितलं आजच्या पण टास्कमध्ये हातापायी झाली. राधा डायरेक्ट प्रभूच्या अंगावर धावून गेली. आणि मी तुम्हाला सांगू, राधाने जवळजवळ प्रभूवर हातच उचलला असता जर तिला पकडलं नसतं तर. आणि राधा आज घराच्या आऊट दिसली असते आपल्याला. मागच्या वेळेस माहिती काय झालं होतं? आर्या कशी गेली होती निकीवर हात उचलल्यामुळे. तेव्हा पण आर्याला कोणतरी थांबवलं असतं ना मे बी, तेव्हा आर्या मग मे बी घरात राहिली असती. बट ठीक आहे. पण राधाला थांबवलं. प्रभूला तिने असं ओढलं हाताने आणि मला वाटतं तिने हात उचलला, कारण खूप अग्रेसिव्ह आहे राधा. मी आज जसं बघितलं ना तिला, राधा खूप अग्रेसिव्ह व्यक्ती आहे. त्याच्यामुळे ना बिग बॉस ठेवतील तिला, कारण पुढं टास्कमध्ये खूप कामात येईल ती. कारण असं अग्रेशनमध्ये ना काही काही वेळेस लोक हात पण उचलतात. तर मला वाटतं रागावर कंट्रोल केला पाहिजे राधाने. तर आपण हे पण पाहिलं की रुचिता करणला ढकलत होती टास्कच्या दरम्यान. आता मला एक कळत नाही करणचं. करणनी मस्त त्या मेंढ्या जॅकेटमध्ये भरल्या, एवढ्या मस्त मेंढ्या भरल्या, जायचं ना सरळ सरळ. आणि काय नाही, ती रुचिता आली आणि तिने 1-2 मेंढ्या नेल्या. त्याच्याने काय फरक पडत होता? त्याच्याकडे एवढ्या होत्या, घेऊन मग त्या टेबलावर ठेवायच्या होत्या त्याने. आणि मग परत जायचं होतं ते उचलायला. त्यांनी ते नाही केलं. रुचिताने तो तशाच ते जॅकेटमधल्या मेंढ्या घेऊन, म्हणजे ते लोकरीच्या कापसाच्या ज्या मेंढ्या होत्या त्या घेऊन तो परत तिच्याकडे गेला. आणि मग काय केलं? मग तो करण बाई गोंधळा ना, चौबाजूंनी अटॅक झाला. इकडून मेंढ्या ओढ, तिकडून मेंढ्या ओढ. रुचिता पण फुल ओढत होती, गांगून गेला बाई. आणि नंतर रुचितावर जाम भडकला तो. खतरनाक चिडलाय रुचितावर तो. कारण रुचिता असं का करते माहिती आहे तुम्हाला? माहिती असेल, करणजवळ ती अशी गुडघ्यावर बसून, करण प्लीज माझ्या स्वप्नांसोबत, मला हे कळत नाही हे ना रुचिता आणि आता आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे की तन्वी सेम करताय. माझ्या स्वप्नांसोबत नको खेळू. अरे तुम्ही तुमची स्वप्न त्यांच्या हातात देताय, का नको खेळू मग? आणि हा एक खेळ आहे, सगळे खेळायला आले. जर तुम्ही माझा म्हणजे रिलेशन बनवत असाल, म्हणजे रिलेशन बनवा बिग बॉसच्या घरात, त्याबद्दल वाद नाही, पण इतक्या लवकर विश्वास नाही ठेवू असं मला समजतं. तर मग नंतर रुचिताचं करणचं थोडं वाजलं. करण काहीतरी बोललं, मग रुचिताने त्याला शिवाय दिला. कांडू समथिंग काहीतरी असं बोलली पाहिजे, ते तुम्ही बघून घ्या नीट. मग नंतर टास्क दरम्यान त्यांचं थोडंसं वाजलं. त्याच्यानंतर जिथे एक अजून घडलं की जिथे गरज नाही ना तिथं गावाचं नाव घेऊ नये. मला कळत नाही, रुचिता आहे ना प्रत्येक वेळी येऊन जाऊन तिच्या गावाचं नाव घेत असते, ज्याची काही गरज नाही. पहिलेच सांगते मी की ना येऊन जाऊन आपल्या गावाचं का नाव घेते ही. म्हणजे ना आता आहे ना हिंदी सीझन झाला, त्याच्यामध्ये पण सेम असंच झालं होतं. ती पण एक कंटेस्टंट होती, तिचं नाव नाही घेत मी, पण ती म्हणायची माझे इथले फॉलोअर आहे, मग यूपीचे लोक माझ्यावर खूप प्रेम करता, इकडचे लोक माझ्यावर खूप प्रेम करता. मग ही म्हणती नाही माझ्याकडं MP, माझ्याकडं माझे काश्मीरचे फॅन्स खूप प्रेम करता, मग माझे तिकडचे फॉलोअर आहे माझे इकडचे. तेव्हा सलमान खानने ना जबरदस्त यांची क्लास जी आहे ना ती घेतली होती. तर हे सगळं झालं होतं. तर मला वाटतं कदाचित रितेश सर हे बोलू शकता, किंवा मग आत्ता नाही नंतर बोलू शकता, कारण ते बघतील ही अजून किती गाव 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 करणार आहे. पण नाही करायला पाहिजे. मला पर्सनली असं वाटतं, माझं गाव माझं शहर काही गरज नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं नाही करायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी गाव. नंतर आपण हे बघितलं, तुम्ही एक गोष्ट बघितली म्हणजे ऑब्झर्व केली असेल, मला माहीत नाही, टास्कच्या दरम्यान शर्ट का टॉप राधाने दीपालीचा खेचला होता. कारण दीपालीजी ना तिच्या टेबलाखाली ना ते मेंढ्या अशा धरून एकदम बसली होती का कोणी माझ्याकडनं मेंढ्या वगैरे हिसकायला नको.
पण तो टास्क आहे. टास्क म्हणलं तर टच होणार, झटापट होणार. त्याच्याकरता तुम्ही असं नाही म्हणू शकत मला इथं टच केलं, मला तिथं टच केलं. नाही, तुम्ही इतके म्हणजे नाजूक नाही असू शकत. बिग बॉसच्या घरात आल्यावर इतकं नाजूक नाही राहायला लागत. तिथं टास्क होतं, एकमेकांना धक्का बी लागतो, ओढाओढी होते, तानातानी होते, मारामारी होते काही समटाईम. तर या पण गोष्टी होतात. जसं काल तुम्ही बघितलं असेल की ओमकारचा विशालने जसा ज्या प्रकारे गळा दाबला होता, त्याच्या आर्म्सला पण लागलं होतं. त्याचे आर्म्स पण इथे तो म्हणत होता की माझं सगळं गळा आर्म्स सगळं दबलं जाते, उठ बाबा उठ उठ. तरी पण विशालने त्याला लॉक करून ठेवलं होतं. तो इतक्या गयावया करतो. जेव्हा बिग बॉस बोलले हा टास्क इथे थांबवा, तेव्हा विशाल उठला होता. बघा एकदा परत जाऊन एपिसोड. तर या अशा गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणी ब्लॉक करू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही जर तुम्ही बिग बॉसच्या तर मला कळत नाही दीपाली असं काय मला इथे टच केला तिथं असं नाही. दीपाली मॅडम तुम्ही आला आहेत बिग बॉसच्या घरात, त्याच्यामुळे तुम्ही असं बोलू शकत नाही. त्याच्यामुळे मग राधाकडून मे बी ते मला वाटतं तिने शर्ट नसेल ओढला राधाने. राधा त्याच्यातून आहे ना मेंढ्या काढत असेल, मे बी मेंढ्या हिसकायचा प्रयत्न करत होती. आणि दीपाली देत नसेल तर थोडाफार मे बी शर्ट वर झाला पण असेल टास्कच्या दरम्यान काही होतं. तर दीपाली बोलत होती तो माझा शर्ट का ओढते, तू माझा शर्ट का ओढते. त्याच्यावर येणार आहे मी, कारण मी सध्या फक्त मेन मुद्दे सांगते तुम्हाला सध्या. तर पण त्याच्यानंतर काय घडलं माहिती आहे, दीपालीने पण राधाचा शर्ट ओढला होता. शर्ट का काय ते जॅकेट घातलं होतं तिने, ते ओढलं होतं. आणि इथं घडलं काय माहिती आहे, अनुश्रीने दीपालीचं जेव्हा ओढला गेला ना तेव्हा खूप मोठा बाऊ केला. हे बघ तिचा शर्ट ओढतोय, हे चुकीचं आहे, हे असं नाही करायला पाहिजे, राधाने असं झालं, तमकं झालं, हे झालं. आणि नंतर सडनली जेव्हा राधाचं दीपाली ओढते तेव्हा मॅडम काहीच नाही बोलल्या. मग हे असं पार्शलिटी का? तुला जर आवाज उचलायचाच आहे, तुला फेर राहायचं आहे, तर तू दोघी बाजूंनी राहा ना, एका बाजूने का? त्याच्यानंतर आपण हे बघितलं की बाई अनुश्रीने ना राधासाठी स्टँड नाही घेतला, पण दीपालीसाठी स्टँड घ्यायला मॅडम लगेच आल्या. नंतर तुम्ही हे पण बघितलं असेल की राधा प्रभूला सॉरी बोलली. आणि मला असं वाटते की राधाला ना प्रभूला सॉरी बोलायची काही आवश्यकता नव्हती, उलट प्रभूनी बोलायला हवं होतं. ते कसं माहिती आहे का, ज्यावेळेस हे झालं ना त्यांचं म्हणजे झटापट होत होती, हे मेंढ्या वगैरे हिसकावणं वगैरे टास्कच्या दरम्यान, तेव्हा मला वाटतं राधा ही प्रभूकडं मे बी ते मेंढ्या लोकांच्या मेंढ्या ते घ्यायला गेली आणि प्रभू बोलला तिला एक ठेवून देईल तुला. ती कशी ऐकून घेणार हा मुलगा जर तिला. आणि तुम्हाला सांगू का, बिग बॉसने त्याच वेळेस त्याचा माईक जो आहे ना म्यूट केला होता, कारण नीट आवाज नाही आला. पण त्याच्या लिप्सिंगवरनं मी ओळखलं तो असं लगेच कळतं काय बोलतोय समोरचा, लगेच कळतं. नंतर राधा चिडली, काय काय बोलला मला. नंतर ती त्याच्या अंगावर धावून गेली. इवन तिने त्याला असा पकडून धक्का पण दिला प्रभूला. तर तुम्हाला छोटा डॉन वाटतो, पण छोटा डॉन काही कमी नाही. तर ते एक ढकलून दिला आणि मग त्याच्यानंतर तिला आहे ना राधाला आवरलं. जी तिकडे एक फिमेल कंटेस्टंट वगैरे होते, कोणीतरी आवरलं तिला राधाला. नंतर म्हणजे राधाला बोलली ही जी कंटेस्टंट जिने आवरलं, अगं वेडी का तू, असं नको करू, कंट्रोल कर, रागावर कंट्रोल. समजलं का, विषय खूप चुकीचा जाऊ शकतो, म्हणजेच घराच्या बाहेर जाऊ शकते तू. सो शांत हो बाई, शांत हो. नंतर वरती बाल्कनीत रुचिता उभी होती बाकीच्या कंटेस्टंटसोबत. रुचिता बोलली, अरे अरे हिने रागावर कंट्रोल केला पाहिजे, एवढं थोडीच चालतं, एवढं रागावर कंट्रोल केला पाहिजे. आणि इथे प्रभूने तिची माफी मागायला हवी, तर राधाने तिची माफी मागितली. राधाने दीपालीची पण माफी मागितली, पण दीपालीने काही रिॲक्ट केलं. बघूया यार विकेंड म्हणजे विकेंड का नाही, भाऊचा धक्क्यावर कोणकोणते टॉपिक घेतील भाऊ ते मी सांगणारच आहे तुम्हाला उद्या. दुपारून वगैरे व्हिडिओ बनवेल मी की भाऊच्या धक्क्यात कोणकोणते पॉईंट भाऊ उचलणार आहे.
आणि ज्याप्रमाणे तन्वी दीपालीचा क्लास घेतला त्याच्या प्रोमोचा मी व्हिडिओ केला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण बघितलं की अनुश्री आणि दिव्याचं वाजलं. कशावरून? तर दिव्या हे बघा, संचालक आणि कंटेस्टंटमध्ये टास्कच्या दरम्यान ते होतंच. पण तुम्हाला सांगू, संचालन आहे ना हिने फेअर केलेलं आहे, मी पाहिलं. काही पार्शलिटी नाही, काही नाही, काही ग्रुपबाजी नाही का बा ही माझी फ्रेंड आहे किंवा मम्मीच्या हिला जास्त मेंढ्या मोजेल असं काही नाही. त्या पोरीने एकदम व्यवस्थित संचालन केलं आहे आणि काही चुकीचं नाही केलं मला वाटतं. आणि अनुश्रीने म्हणजे दिव्याला बोलली. कशाबद्दल बोलली? तर दिव्या जी ना मधून इंग्लिश बोलते, तिला तिच्या इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. आणि ती म्हणती अनुश्री का हा मराठी शो आहे, तर तू मराठीत बोललं पाहिजे, इंग्लिशमध्ये नाही. आणि मला हे कुठे ना कुठे बरोबर वाटते की खरंच हा मराठी शो आहे, तर तुम्ही इंग्लिशही बोलू नका आणि हिंदीही बोलू नका. आणि अनुश्रीला जर एवढं वाटतंय का दुसऱ्या भाषा बोलल्या नाही गेल्या पाहिजे, तर मग अनुश्री हेच त्या विशालला का नाही बोलत जेव्हा तो हिंदी बोलतो? नाही, तुम्ही जर एखादा पर्टिक्युलर एक शब्द जर समजला नाही, आता किती जणांना तंतोतंत कळत नव्हतं. ठीक आहे, तुम्ही एक शब्द त्या व्यक्तीला समजून सांगताय, मग इंग्लिशमध्ये सांगताय, हिंदीतून सांगताय, मराठी, ठीक आहे. पण तुम्ही जर पूर्ण लाईनचे लाईन हिंदी बोलत असाल तर हे चुकीचं आहे. मग अनुश्री, तुम्ही दोन्ही बाजूनी बोला, का हिंदीही बोलू नका आणि इंग्लिशही बोलू नका, पूर्णपणे मराठी बोला. नंतर आपण बघितलं तन्वी वर्सेस दीपाली झालं. आणि तन्वी हेही बोलली फाका फाटते मट्टर, हे तर एकदम चुकीचं आहे. याच्याबद्दल उद्या रितेश सर बोलतील, म्हणजे बोलतीलच की तन्वी बोलली का फाटते टर. तर ही लँग्वेज आय डोंट नो व्हाय शी इज युजिंग, मी पण इंग्लिश बोलते, का हिने यूज केली म्हणजे असं बोलायचं होतं. तर आता मी तुम्हाला स्टार्टपासून रिव्ह्यू सांगते की आज काय काय घडलं आहे. आणि प्राजक्ता झाली आहे घरामध्ये कॅप्टन, आणि ती कॅप्टन झाल्यामुळे यार सगळेच खुश आहे. आणि ना ग्रुपबाजी दिसते बरं का, आता ग्रुप पडताना दिसत आहे मला. तर एका ग्रुपमध्ये ना या चौघी दिसत आहे मला. कोण कोण? राधा दिसते, ती कोण तन्वी दिसते, रुचिता दिसते, आणि चौथी कोण आहे ती अनुश्री मे बी. या चौघी बसतात. आणि इकडे कोण आहे? तर इकडे मे बी राकेश आहे, प्राजक्ता आहे, दीपाली आहे, अजून बघूया कोण कोण जॉईन होतं यांना. मे बी प्रभू पण आहे, ती दिव्या पण आहे त्यांच्यामध्ये. येस, आयुष पण दिसतोय, ओंकार आहे तिकडून आहे, आणि मला कुठे ना कुठे सोनाली पण दिसते त्या बाजूने. सोनाली त्यांच्यातच बसू राहिली. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं का रुचिता सोनालीकडून दिसताना दिसते. नंतर करण जो रुचिताला अडवताना दिसतोय. सुरुवातीला डायरेक्ट टास्क चालू केला बिग बॉसने, नो टाईम वेस्टिंग, डायरेक्ट टास्क चालू केला. काल जिथं थांबला होता तिथूनच कंटिन्यू केला. ओके. मग रुचिताने आपण बघितलं की रुचिताने सचिनच्या बनियांमधून यार ते लोकरीचे मेंढ्या काढत होती यार. आणि तू म्हणतोय बाई मी बन्यांमध्ये टाकलं आणि तू बन्यांमधनं म्हणजे ते ओढती यार, हे खूप चुकीचं आहे. म्हणून तर रुचिताचं पण भांडण झालं, कारण ती रुचिता करणकडनंही हिसकत होती आणि त्याला पूर्ण गाफील करून टाकलं. ते बिचारा करण एवढ्या त्या मेंढ्या जमा करून आणल्या त्या, एकदम तो सगळं हिसकून घेतलं बाई. रुचिता हिसकून नाही, इकडून ते मस्त त्याला पूर्ण घेऊन टाकलं त्याच्याकडनं मेंढ्या. आणि तो कावरा बावरा होऊन गेला एकदम. चिडला तो एकदम करण. आणि करणबरोबर रुचिता असं ॲक्च्युली रुचिता आहे ना या टास्कमध्ये ना प्रत्येकाकडनं खट्टा असे हिसकत होती यार. एकदम टास्कमध्ये ॲक्टिव्ह दिसते एकदम ती. तसं ॲक्टिव्ह सगळेच दिसत आहे मला, पण रुचिता जरा जास्तच अग्रेसिव्ह होती टास्कमध्ये. नंतर आपण म्हटलं करण रुचिताचं भांडण लागलं. दिव्या संचालक होती, तर आता लोकर मोजायची, लोकर मोजायची. आणि नंतर बघितलं राधा आणि अनुश्राचं पण थोडंसं वाजलं. नंतर टीम बीकडे 17 मेंढ्या आहे आणि टीम एकडे 9 मेंढ्या आहे, काउंटिंग केली तिने. आणि याप्रमाणे टीम बी जिंकलेली आहे. दिव्या म्हणती माझा फेअर डिसिजन आहे. ओके. मग अनुश्री म्हणते तू नको ठरवते तुझा फेअर आहे की नाही. मग दिव्या हे म्हणली ना का बा तू इंग्लिशमधून नको बोलू, म्हणजे अनुश्री बोलेन तू इंग्लिशमधून नको बोलू. दिव्या बोलली माझ्याकडे शिक्षण आहे
आणि मी बोलणार, मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. तर आता रितेश सर सांगतील मे बी की हा मराठी शो आहे. दिव्या मॅडम तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं तसं बहुतेक कंटेस्टंटनी इथं शिक्षण घेतलं, इवन मी घेतले, पण मराठीत बोलतो ना. हा मराठी शो आहे, तुम्हाला मराठीत बोलावं लागेल. आणि शेतकऱ्याची मुलगी आहे तर गर्व तर आहे, ठीक आहे, गर्व तर पाहिजेच एका शेतकऱ्याची मुलगी म्हटलं तर. पण ती ज्याप्रमाणे बोलली ना की मी बोलणार इंग्लिश, पण नाही, मराठी शो आहे, तुम्ही मराठीच बोललं पाहिजे. इवन मी तर ती रितेश सरांनी ना विशालला पण थोडंसं झापलं पाहिजे की हिंदी कमी बोल बाबा तू. नंतर टीम बी विजय झाली. करण म्हणतो ऑपोजिटमध्ये रुचिता नसती तर त्या टीमला मी स्वतः सपोर्ट केला असता, पण इथं फुल टू रुचिता आणि काय म्हणतात करणची रायव्हलरी दिसती ऑपोजिट. मग त्याच्यानंतर तन्वी म्हणते की अनुश्रीला आम्ही काढतोय या फर्स्ट राऊंडमधून, अनुश्रीला काढतोय आम्ही फर्स्ट राऊंडमधून, असं झालं. आणि लांडग्याने शिकार केली अनुश्रीची. तर इथं आहे ना हे सिक्रेट सांगताय बिग बॉस की शाळेत कमी गुण मिळवले, मग मी ते वाढवले, मग माझ्या टीचरवर क्रश होतं, मग हे सगळं सांगितलं. हे जरा काही ते वेगळंच पर्सनल होतं, त्याच्यामुळे मी जास्त काही लिहिलं नाही, कारण ते मला ऐकायलाच कसं तरी वाटत. म्हणलं काय कसं काय लिहावं यार. नंतर अनुश्रीने लांडगा ओळखायला अनुश्रीने लांडगा ओळखला की हा लांडगा तन्वी आहे. हो, तर यामध्ये लांडगा हिरो आहे, लक्षात ठेवायचं. आणि तिने ना एकदम बरोबर ओळखलं होतं. आणि तन्वीच्या गंगा जमुना नेहमीप्रमाणे व्हायला लागला, म्हणजे एकदम सेम. मला तर वाटतं तन्वी आणि रुचिताना दोघं एकदम बहिणी एकदम शोभता यार, माहिती का, एकदम शोभता, सेम आहे ना. ती रुचिताने का ते ती की दिली होती पॉवर की माझं स्वप्न होतं स्वप्न, आणि मग ते गुडघ्यावर बसणं वगैरे, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि तन्वी सेम करते, अरे कॅप्टन्सी यार ही मला पहिल्यांदा कॅप्टन बनायचं आहे, मला पहिल्यांदाच कॅप्टन बनायचं आहे. अनुश्री प्लीज डिसिजन मागं घे ना, अनुश्री प्लीज. आणि प्लीज माझं स्वप्न आहे गं, प्लीज माझं स्वप्न आहे गं, मला पहिल्यांदा कॅप्टन बनायचं आहे. रुचिता दे बघितलं म्हणून मी तुला सांगत होते की विश्वास ठेवू नको म्हणून. आणि काही अनुश्री दे. हो अच्छा, आणि हे तू बोलते, तू आत्ता इथं आत्ता 2-3 मिनटापूर्वी इथं पलटी मारली ना, हे तू सांगशील का विश्वास ठेवायचा की नाही. तू स्वतः कशी विश्वास ठेवायची, म्हणजे कळायला असेल तुम्हाला काय बोलायचं, तिला काय बोलायचं तुम्हाला कळायला असेल. तर असं तिचं म्हणणं होतं अनुश्रीचं. आणि मग तन्वीला काढलं. मग बिग बॉसला वाटलं यार अनुश्री नको बदलायला डिसिजन, आणि मला वाटतं अनुश्री बदलणार नव्हती अशी पण, कारण ती ठाम दिसत होती निर्णयावर. आणि ती म्हणत होती, गिडगिडत होती, प्लीज माझ्या स्वप्नांसोबत तू पण नको खेळू, रुचिताच्या स्वप्नांसोबत करण तर खेळला पॉवर की न देऊ. आता करणने रुचिताला इमोशनल टॉर्चर केलं, आता तू कर इमोशनल टॉर्चर मला कॅप्टन न बनवून. यार काय एवढं तुम्हाला सांगू, दर हप्त्याला कॅप्टन्सी टास्क येत असतो, आणि ह्या हप्त्यात नाही तर तू पुढच्या हप्त्यात बनवू शकते. हे काय दरवेळेस हे रडायचं, याच्याने ना हिचा गेम कमजोर पडेल, खरं ते सांगते. दरवेळेस रडून ठीक आहे, तुम्हाला फॅमिलीची आठवण वगैरे येते, तुम्ही तो रडता, तो वेगळा विषय, पण तुम्ही टास्कमध्ये रडताय ते बी कॅप्टन्सीसाठी रडताय, खूप खराब दिसते. तन्वी प्लीज असं करू नको. मी तेच म्हणत, तुझ्या गेमवर इफेक्ट पडेल त्याचा. सो हेच म्हणते मी. तर नंतर बिग बॉसने पण सांगितलं की अनुश्रीने म्हणजे लांडग्याने ओळखलंय, त्यामुळे तन्वी ह्या कॅप्टन्सी रेसमधून आऊट होत आहे. आणि तन्वी लागली रडायला, सपने चक्काचूर हो गए. मग बिग बॉसने मग अनुश्रीला अभिनंदन केलं आणि गेम पालटला म्हणे. नंतर बिग बॉस बोलले, तन्वी तुम्ही बाद होत आहात. अनुश्रीने तन्वीला काढलं. नंतर तन्वी रडायला लागली ढसाढसा. जसं रुचिता बोलली तिच्यावर नाही का, विश्वास ठेवू नको बोलली ती ना. अनुश्री म्हणे तू स्वतः पलटली ना ते बघ पहिले, मी बोलले ना आत्ता तुम्हाला, तसं बोलली होती ती. मग सोनाली, हा ॲक्च्युली ना लांडग्याचा गेम आहे. येस सोनाली,
नंतर अनुश्री म्हणते प्राजक्ता सुपर माइंडेड नाही आहे, ती आपल्याच बाजूने आहे. नंतर नाही म्हणजे अनुश्री म्हणते प्राजक्ता सुपर माइंडेड नाही आहे, त्यामुळे गेम आहे ना हा तो आपल्याच बाजूने, असं म्हणले ते. प्राजक्ता आपल्या बाजूने, गेम आपल्या बाजूने असं बोलली. मग अनुश्रीने प्रभूला म्हणजे घेतले, दुसरा राऊंड होता हा. नंतर अनुश्रीने प्रभूला घेतले आणि प्राजक्ताने राकेशला घेतले. मग त्याच्यानंतर सोनाली आणि राधामध्ये झटापट बघायला मिळाली आपल्याला. मग सोनाली म्हणती तू टी शर्ट ओढला, प्रभूने मग नंतर राकेशला पळवलं. आपण म्हटलं तो राकेश कसा पळवतो यार प्रभूच्या मागे, त्या प्रभूने फुल जाम करून टाकलं एवढ्या मोठ्या राकेशला, बापरे. मग सोनाली आणि म्हणजे सोनाली राधाला म्हणते दुनिया बघतीये, महाराष्ट्र बघतोय बघ. मग राधा प्रभूला मारायला गेली, जसं मी तुम्हाला बोलले मगाशी. हे सगळं घडलं या दुसऱ्या राऊंडमध्ये. नंतर रुचिता राधाला रागावर कंट्रोल करायची गरज आहे असं म्हणते, ती चुकती आहे इथे. नंतर आपण बघितलं की संचालक नंतर टास्क झाला आणि टीम ए 17 आणि टीम बी 21, तर टीम बी विजयी झालेली आहे. आणि राकेश बोलतो राधाला की का एवढी प्लॅन करून आली आहे का तू, फ्युचर खराब होईल तुझं. कशावरून माहिती का, ज्याप्रमाणे ती त्या प्रभूवर धावून गेली त्याच्यावरून राकेश बोलला तिला. आणि हे खरं आहे, बिग बॉसचं घर तुमची लाईफ बनवू शकतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणता यार करिअरमध्ये उठवू शकतो, नाही तर कायमचा बसवू शकतो, असा हा बिग बॉस शो असतो. त्याच्यामुळे खूप विचार करून जावं लागतं बाबा बिग बॉसमध्ये. या तो करियर यहाँ से यहाँ तक जाता है, या तो यहाँ से यहाँ तक आता है. कठीण बाबा बिग बॉसचा खेळ. प्राजक्ताने अनुश्रीची शिकार केली, आपण बघितलं. नंतर हे सिक्रेट आहे, मी 11वीत असताना शिक्षकाची सही केली, मग शिक्षकांनी पकडलं. नंतर मी गावाकडे होते, काही नाही हे गावाकडचं वेगळं आहे नाही का, तो तिसरा राऊंड आहे सॉरी. मग अनुश्री ना इथे चुकली आणि तिने इथं राधाचं नाव घेतलं, जे एकदम चुकीचं होतं. हे होतं प्राजक्ताचं. मग राधा त्याच्यानं या दुसऱ्या राऊंड नंतर राधा आहे ना प्रभूला सॉरी बोललेली. मग आपण बघितलं अनुश्री प्राजक्ता मध्ये लढत आहे. नंतर टीम ए वाले आणि टीम बी वाले येऊ शकत नाही, बी वाले. नंतर ओमकार आणि करण, सोनालीने घेतलं नाव, आणि आयुष आणि विशाल यांचं नाव घेतलं इने मे बी प्राजक्ताने. नंतर अनुश्रीने मेंढ्या जॅकेटमध्ये टाकल्या आणि मग हे चौघांनी ना एकमेकांना लॉक केलं होतं. कोण, हे ओमकार करण आयुष विशाल यांनी एकमेकांना लॉक केलं. आणि हे काय ते खेळत जे काय या चौघांची संयुक्त ती फुगडी वगैरे काय चालू होतं काय, लॉक केलं म्हणजे सोडतच नव्हते. पण इकडं मग या मुली बाजी मारत होत्या. अनुश्री झालं, सोनाली झालं, धडाधड यार मेंढ्या वगैरे गोळा करत होत्या. या मेंढ्या गोळा करत होत्या. आणि मग आपण म्हटलं तन्वीला मग करणकडून लागलं म्हणे. मग ती जोरात लागलं बोलली आणि मग नंतर बोलली ठीक आहे जाऊ दे, टास्क आहे, टास्कमध्ये लागतं. नंतर आपण म्हटलं टीम ए कडे 25 आणि टीम बी कडे 16. मग टीम ए जिंकली आणि मग इथं झाली अनुश्री लांडगा आणि तिने केली प्राजक्ताची शिकार. अनुश्री लांडगा झाली आणि प्राजक्ताची शिकार केली. आणि सिक्रेट काय होतं, सिक्रेट होतं हे प्राजक्ताला ओळखायचं होतं. सिक्रेट होतं की गाव सोडून शहरात राहायला आले, शहरात खर्च होता, मग मला टेन्शन होते कारण कामं बंद झाली होती, काय करावं सुचत नव्हतं, मग मी हे केलं ते केलं समथिंग. हे बघा, हे प्राजक्ताला लगेच हिंट मिळणार होती. खूप सोपं आहे यार, तुम्ही असे सिक्रेट का लिहिता ज्यांनी तुम्ही पकडले जाल, मला हेच कळत नाही. प्राजक्ताने लगेच ओळखलं की लांडगा जो आहे ना ती अनुश्री आहे. यामध्ये मग या टास्कमध्ये अनुश्री हारली आणि प्राजक्ता झाली घरातली पहिली कॅप्टन. येस, आणि अनुश्रीची शिकार झाली, प्राजक्ता पहिली कॅप्टन झाली आणि सर्वांचं मग सेलिब्रेशन चालू झालं.
नंतर प्राजक्ता जी आहे ड्युटीबद्दल बोलत होती का सोनाली जी आहे तिचं वेगळं जेवण बनवते वगैरे. आणि मग राधाला ती बोलली बाई कुकिंगबद्दल काहीतरी का बाईची कुकिंग करत जा वगैरे काहीतरी. यांचं असं आहे माहिती का, सोनाली जी आहे ना, सोनाली ती डे 1पासून स्वतःचं जे आहे लंच डिनर ती स्वतःच करते. आणि कोणी पण आहे ना असं जे ड्युटी करते लंचची डिनरची तिचा स्वयंपाक बनवत नाही. आणि मग आणि ते सोनालीशी पण ती बोलली कोणाला काय तिखट लागतं असं वगैरे बोलणं चालू होतं त्यांचं. कोणाला स्पायसी लागतं, कोणाला कमी हे लागतं तिखट. तर त्याच्यानंतर आपण बघितलं की विशाल राकेशला बोलतो आहे. सकाळी 6 वाजले. विशाल राकेशला बोलते घसा फुल जाम झालेला. एक मिनटं मी सांगते तुम्हाला नेमकं काय बोलतो. काय बोलला माहिती का विशाल राकेशला, उसको बोल, हाँ उसको बोल ओमकार को, हाँ वो मेरे गले का पेंडेंट था सिल्वर वाला, हाँ उसमें डायमंड थे, तो वो डायमंड ना कम से कम 28-30 हज़ार के, वो मैं दुबई से लाया था। तो मेरे को ना वो चाहिए, क्योंकि ना उसको वो है ना मतलब चुभेंगे, इसलिए मैंने वो निकाल के रखे थे, लेकिन उसने वो छीन के स्विमिंग पूल में डाल दिए। अब वो मिल नहीं रहे, मैं क्या करूँगा, लेकिन मैं उसको छोड़ूंगा नहीं, मैं उसको कोर्ट में लेके जाऊँगा. माझा आवाज गेला. हो असंच काहीतरी, मी उसको कोर्ट में लेके जाऊँगा. डायरेक्ट कोर्टाची धमकी ना बाई, हां बाहेर जाऊन. तर तो म्हणे मला ते पाहिजे. तर राकेश बोलला ठीक आहे आय विल टॉक टू हिम, मी बात करतो. नंतर आपण हे झालं. आणि मग सकाळचे 6 वाजले होते रे. एवढ्या सकाळी सांगायचे काय गरज होती. सगळे उठायची वाट तर बघायची. म्हणजे आलं मग आपण बघितलं. तर मी प्राजक्ताला बोलते ताई तुमच्यानंतर माझा नंबर आहे बरं का. कशासाठी, कॅप्टन्सी रूममध्ये. बेज सागर म्हणतो यार किती खराब ॲक्टिंग करते यार ही. नंतर आपण बघितलं विशाल आला, हे तूने जो मेरा पेंडेंट डाला वो उसमें डायमंड थे, तो मैं छोड़ूंगा नहीं तुम्हें. और तू सॉरी पण नाही बोलला मला, तू सॉरी पण नाही बोलला. तर आयुष म्हणे सॉरी ओमकार म्हणे हो मी तुला सॉरी बोलतो. आणि विशाल सॉरी ओमकार बोलला त्याला सॉरी. तर तो म्हणे मी नाही माफ करत तुला, जा मी नाही माफ करत. अरे थोडी तरी माणुसकी ठेव तू, हां थोडी तरी माणुसकी ठेव. हां घसा जाम झाला आहे माझा. मला वाटतं या विशालने ना थोडे ना ग्रीस वगैरे लावलं पाहिजे घशाला, नाही तर थोडीशी ऑइलिंग वगैरे केली पाहिजे घशाची. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे त्याचा आवाज जरा उठेल. आणि याचाच नाही सागर कारंडेचाही आवाज जो ना बसलाय ओरडून. तो काल सांगत होता तू पण ओरडू नको कोणाला, त्यांनी गेला पण त्याचाच घसा बसून गेला. मग हे झालं आहे. पण मला हे विशालचा आवाज लय भारी वाटतो, एकदम कॉमेडी. काय वाटतं तुम्हाला, हां काय वाटतं तुम्हाला विशालचं पेंडंट सापडेल का. मग विशाल हे पण म्हणला त्याचं पेंडंट हरवलं आहे ते, हरवले कुठं, स्विमिंग पूलजवळ पडलं होतं, पण ते सापडत नाही आहे. मग हे जाऊन बघून आले, आयुष जाऊन बघून आला, नाही दिसलं त्याला ते पेंडंट. आणि मग विशाल आहे ना त्याला कोर्टात खेचणार आहे. मला हेच कळत नाही आहे, इतकं इम्पॉर्टंट होतं तर याला माहिती आहे इथे टास्क खेळावे लागतात. बिग बॉसच्या घरात जबरदस्त टास्क खेळावे लागतात. तू घालूनच का आला नाही, तर मग तुझे जे सामान आहे पर्सनल त्याच्यामध्ये तू ते ठेवून द्यायचं ना. तू का बीबीच्या घरात ते घालून आला, काहीतरी होतं त्याच्यावर. विशाल काय त्याचं सरनेम, विशाल काय विशालचं सरनेम काय यार मला आठवत नाही. ते VK काहीतरी होतं त्याच्यावर. तर ते VK का काहीतरी होतं त्याच्यावर. तर आणि ते असं डायमंडनी प्लेटेड होतं समथिंग काहीतरी पेंडंट.
ते हरवलं आहे आणि त्याच्यामुळे ना विशाल ना एवढं तातातैया करतो आहे. हो. आणि माझी ना बिग बॉसला विनंती आहे का स्टोअर रूममध्ये ग्रीस, तेल काही ना काही यांना द्यावा आतमध्ये लावायला, ज्याने यांचा आवाज आहे ना तो खुलेल आणि त्यांचा जुना आवाज परत येईल. कारण हा आवाज ऐकायला आम्हाला खूप हसू येत आहे. ओके बिग बॉस, ओके. मग आपण बघितलं प्रभू ओमकारला दादा तुमच्यासारखी बॉडी बनवायला किती दिवस लागेल? अरे प्रभू, तू केवढा, ती बॉडी बनवायला तुला दिवस नाही, तुला वर्ष लागेल. आणि हेच उत्तर आहे ना ओमकारने दिलं की हे बॉडी बनवायला तुला दिवस नाही, वर्ष लागतील. आणि का बनवायची आहे? तू पहिले जसं तू बोलला की तुला इतके त्रास आहे आणि खरोखरच बाई मी तर म्हणजे ऐकूनच शॉक झाली बाई. ते ब्लड वगैरे चेंज करावं लागतं. तू या भानगडीत पडू नको. तू पूर्णपणे फिट आणि बरा हो, मग आपण बॉडीचा विचार करू. ठीक आहे? तू पहिले बरा हो पूर्णपणे ठणठणीत. तसं तू बोलतो का मी आजारी आहे म्हणून बोलते. मस्त पूर्ण बरा हो आणि मग बनव बॉडी शॉडी. तसा तो लहान तर नाही आहे, मी म्हणत नाही त्याला लहान मुलगा आहे तो 20 वर्षाचा आहे. त्याच्या पण इच्छा असतील बॉडी वगैरे बनवावी, आपण म्हणत नाही. पण त्यानेच ते पहिल्या दिवशी सांगितलं होतं का त्याला असा असा आजार आहे, त्याला असा असा खर्च आहे आणि त्याला त्रास होत असेल यार, किती त्रास होत असेल. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की कोणीच जेवले नाही. हो, कोणीच जेवले नाही, उपोषणाला बसले. मला तर हेच कळत नाही हे का असलं उपोषण वगैरे करतायत, ते बी त्या चावीसाठी. सचिन झालं, आयुष झालं, अजून कोण बसले बाई उपोषणाला? सागर झालं आणि ती कोण आहे ती तन्वी, ती पण बसली. मला तर फुल गॅरंटी तन्वी रुचिता दोघांपैकी एकीने चावी घेतली. ते कारण त्यांच्या तोंडावर दिसली ती भीती, त्याच्यामुळे मला वाटतंय तन्वी रुचिता चावी त्यांच्याकडेच आहे. मग कोणीच जेवले नाही, उपोषण मग सर्वांचं अजून चालू होतं. चोर सापडला नाही. चावी चोर कोण आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चालू होत्या. ओके. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की मग यांनी ना ते इंटरोगेशन करत होते. हे सागर, आयुष आणि सचिन बसले होते आणि प्रत्येकाला बोलवत होते. काय वाटतं, तू घेतली का चावी? सांग बरं. तन्वी बोलते नाही, मी नाही घेतली चावी. मी का घेऊ चावी? मी नाही घेतली. जसं मी बोलले अनुश्रीला तन्वीवर डाऊट आहे आणि मला सुद्धा आहे ना तन्वी आणि रुचिता त्या दोघांचं ते डिस्कशन दिसलं बरं का होताना. नंतर त्या करणनी एकदा रुचिताची चावी काय घेतली यार, त्या करणवर तर सगळेच जण डाऊट घ्यायला लागले. हे एक महत्त्वाचं. नंतर आपण बघितलं रोशन सांगतोय त्याची लव्ह स्टोरी का काय झालं कसं झालं. रोशन त्याची लव्ह स्टोरी सांगतोय आपण बघितलं. त्यानंतर मग राधा म्हणते मला मुलासोबत झोपायचं नाही, पण करण ना माझा भाऊ आहे त्याच्यावर झोपायला मला कम्फर्टेबल वाटतं. ओके. राधा कशी म्हणते मला ना मुलांसोबत ना झोपत नाही मी मुलांसोबत, पण करण ना माझा भाऊ आहे ग म्हणून मी झोपते, असंच काहीतरी बोलते ना. मग त्यानंतर आपण बघितलं बाई सोनाली म्हणते काय बच्चा कान हरकत करते. त्याच्यानंतर विशाल मध्यरात्री घोरतोय बाई आणि त्याचं ते घोरणं पाहून ना सगळेजण हसताय. रात्री 3 वाजता हा घोरतोय एकदम. अरे मी तो आवाज ऐकला मला तर झोपच येणार नाही बापरे. सगळेजण हसताय उठून सगळेजण. आणि कोणतरी बोललं ए बाबा घोरू नको रे बाबा घोरू नको, नंतर ते बंदही झालं. आणि नंतर सचिन आहे ना सचिन कुमार उठून डायरेक्ट बाहेरच निघून गेला. नंतर सकाळ झाली आणि बिग बॉसनी गाणं लावलं चोरीचा मामला मामाही थांबला, प्रेमानं देहात हाती, तूच माझी मैना करू नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती, ये ना राणी तू ये ना. नाही यार ते प्राजक्ताच भारी बोलतात, आपल्याला काय सिंगिंग आहे ती, आपण तर बाथरूम सिंगर आहे. पण नंतर सोनालीचा स्वयंपाक
हां, मी बोलली तसं सोनालीचा स्वयंपाक आहे ना ह्या करत नाही. तर राधा म्हणते बाहेर असते ना तर हिला असा झपाटा दाखवला असता ना मी, हं, तिला ना, मला ती थोडी, तुला ती थोडी बधीर नाही वाटत का गं? थोडी बधीर आहे ना ती. कोण? सोनाली. हो. नंतर आपण बघितलं की प्रभूनी शायरी केली आणि पहिले आयुषनी शायरी केली. पण आयुषच्या शायरीला ना याने तोड शायरी केली प्रभूनी. त्याच्यानंतर तन्वी, राधा, रुचिताचं डिस्कशन चालू होतं, इथं टॉपिक चालू होतं. अरे राधा बोलते, तुझं काही पण तन्वी, तुझं एकदा टॉपिक चालू झालं ना तू डायरेक्ट 10-10, 20-20 मिनटं खेचते. तुझं चालूच राहतं, तू बंदच होत नाही. तुझं संपेल तेव्हा मग आम्ही सांगेल ना. मग यांचं थोडंसं बिनसताना दिसतंय हे टॉपिकवरून, डिस्कशनवरून काहीतरी. तन्वीच्या थोड्याशा नाराज आहे मला तर, राधा आणि रुचिता. पण मला नाही वाटत त्या तिच्या ऑपोजिट जाईल. प्राजक्ता भांडी घासायला बोलवते. नंतर आपण बघितलं अनुश्रीला. आणि ते भांडी घासायचं काही नसतं, मला वाटतं ते फक्त एक चहाचं पातेलं राहतं, त्याच्यावरून थोडंसं बघाल. नंतर मग अनुश्री म्हणते मी सगळी भांडी घासेल, पण ना मी ते चहाचं पातेलं बिलकुल घासणार नाही, काही पण हो. नंतर आपण बघतो की राधा, तन्वी, रुचिता आणि हे बसलेलं राहतात. मग प्राजक्ताच्या विरुद्ध राधा दिसते आपल्याला इथे. आणि अनुश्री म्हणजे का भांडे घासायला लावते ही कॅप्टन. ते झालं. मग दीपालीचा सल्ला आपण बघितलं. दीपालीने प्राजक्ताला सल्ला दिलाय, त्या दोघी ज्या जेवण बनवताय ना तर ती जोडी तोड. गरज नाही ते दर आठवड्याला स्वयंपाक करतील, त्याच्यामुळे ती जोडी तोड. प्रत्येकजण वेगवेगळी ड्युटी करेल असं बोलले. मग दिव्याला बाई फॉरेवर सिंगल राहायचं आहे. तिथं विषय चालू होता जरा, की बाई कोणाला कसं पाहिजे मुलगा, कोणाला लग्न. तर दिव्या म्हणते मला फॉरेवर सिंगल राहायचं, पण मला नाही वाटत ती राहील. पण आणि आयुष बोलतोय मग काय कसा मुलगा वगैरे हवा आहे. दिव्या म्हणते तो जिद्दी पाहिजे, खूप 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 जास्त पॉझिटिव्ह पाहिजे असं. तर तिचं म्हणणं आहे. तर आता बघू. मला वाटतं दिव्या आणि आयुषचं म्हणतात की काय वाटतं, दिव्या आयुष नाही, सॉरी दिव्या ओंकार, त्यांचं काहीतरी म्हणजे आली पण आहे, प्रोमो पण आलेला आहे. मे बी काहीतरी बघावं लागेल. तो ऐकलं फक्त, प्रोमो आलेला आहे. नंतर आपण बघितलं की रुचिता ती दिव्या चांगली आहे असं म्हणते, पण नुसती इंग्लिश मारते यार. तेच नाही आवडत मला, इंग्लिश मारते नुसती मधून. मग सोनालीने प्राजक्ताला गाणं म्हणायला लावलं. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. सगळ्यांना माहिती असेल ते गाणं. आबाळागत माया तुझी आमावरी राहू दे, आहे ना ते गाणं. ते गाणं बोललं. ते तिचं पहिलं गाणं होतं. त्याला मग आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. येस, मी लिहिलं पण. नंतर सोनाली राकेशचं आपण बघितलं चॅलेंज. आणि राकेश यार तिला असा हात पकडून तिचा हात असा पकडून भांडी घासायला लावतो यार, ते चहाचं पातेलं. ओ गॉड, चॅलेंज केलं आहे, पातेलं घासायला सोनालीला. मग नंतर हात धरून यांचं काय होतं काय माहिती, का बरं वाटते. मग करण म्हणतो की जी आवडते ती मुलगी घरी राहणार नाही 5 दिवस, आणि मग म्हणजे 5 दिवस बाहेर राहील, 2 दिवस घरी राहील, आणि मग आईचं तिचं वाजेल. त्यापेक्षा नकोच, मला त्या गोष्टी नकोच. मग प्राजक्ताला विचारतोय करण की कसा मुलगा पाहिजे. मग प्राजक्ताने सांगितलं बाई असं पाहिजे तसं पाहिजे. म्हणजे करण म्हणतोय का तुला राकेशसारखं पाहिजे, का तुला आयुषसारखं पाहिजे, ओंकारसारखं पाहिजे, की मग हे सगळं झाल्यावर प्राजक्ताने विचारलं करणला तुला कशी मुलगी हवी. करण म्हणतो कसं आहे, मी डेटिंग पर्सनॅलिटी किंवा मग ते म्हणतात ना गर्लफ्रेंड वगैरे यार, ते ठेवून ती पर्सनॅलिटी नाही, कारण मला स्वतःच राहायला आवडतं. असतात काही असं बरं का, की ज्यांना फक्त स्वतःमध्ये राहायला आवडतं. मग राकेश म्हणतो एका शो दरम्यान आमचं प्रेम झालं होतं, आणि आम्ही नंतर एकत्रही आलो आणि नंतर वेगळेही झालो. मे बी राकेशचा डिवोर्स झाला आहे का यार, म्हणजे मला काही कळत नाही. का लिव्ह इनमध्ये राहत होता, हे पण असू शकतं. लिव्ह इनमध्ये राहू शकतो. मग नंतर तो म्हणे एका बुवा संगनमताने वेगळं झालं. डिवोर्स व्हायला मला वाटतं तो लिव्ह इनमध्ये राहत असावा, असा मला डाऊट आहे.
कारण अजून त्या गोष्टी क्लिअर नाही. नंतर आपण बघितलं या सगळ्या गोष्टी झाल्या आणि इथेच एपिसोडचा दी एंड झाला. होय, हे सगळं झालं घरात. तर तुमचं ओव्हरऑल या आजच्या रिव्ह्यूवर काय म्हणणं आहे मला सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा चॅनल. यार तुम्ही व्हिडिओ पाहता पण यार ना लाईक करत ना सबस्क्राईब करत, यार शेअरचं तर जाऊ द्यास, पण तुम्ही एक लाईक पण करत नाही, तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही. प्लीज असं नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईकचं बटन असतं तेवढं लाईक करा. तर हा होता ओव्हरऑल आजचा रिव्ह्यू. तर तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड मला नक्की सांगा. पण घरामध्ये भरपूर प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. इथं आपल्याला दिसतंय का दिव्याचं पण ते ओमकार बरोबर का आयुष बरोबर दोघांनी कोण ओमकार का आयुष, मला वाटतं ओमकार आहे मी. तर ओमकार बरोबरच तर होताना दिसेल. पण मला वाटतं दिव्या असं नाही करणार. आणि मी तुम्हाला का बिग बॉसच्या घरात तर असं होऊच नाही. बिग बॉसच्या घरात तुम्ही हे प्रेम हे करूच नाही मला तर वाटतं. कारण मागच्याच मला वाटतं हिंदी सीझनमध्ये तो अभिषेक का मग अश्नूर बरोबर म्हणजे एकत्र दिसत होता. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या गेमचे असे 12 वाजले ना बाई, तो फायनलीच होता पोरगा. मग नंतर प्रणितच्या हाताने बाहेर गेला बाई, प्रणितनेच बाहेर काढलं त्याला, प्रणित मोरेने. या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. त्याच्यामुळे ना मला वाटतं दिव्याने या गोष्टी करू नयेत. कारण गेमवर याचा खूप वाईट परिणाम होतो. तुम्ही डायरेक्ट मागे खेचले जाता. तर या गोष्टी होतात. राकेश आणि सोनालीचं पण मला वाटतं फ्रेंडशिप राहील. पण आता बघूया काय होतं. मग हे प्रेमाचे वारे वाहत असल्यामुळे ना बिग बॉस बी जाम खुश असतील यार, जाम खुश. तर काय वाटतं तुम्हाला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तोपर्यंत टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. उद्या आपण म्हणजे भेटणार आहोत आणि आपण बोलूया की रितेश सर अजून कोणकोणत्या मुद्द्यांमध्ये हात घालतील, ठीक आहे, कोणाची बॅशिंग करतील. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. तर हा व्हिडिओ इथे संपतो. शुभ रात्री, गुड नाईट.